नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जोदवर युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण G20 त्याला आपण G20 परिषद म्हणतो त्या परिषदेच्या संदर्भात एक्झाम ओरिएंटेड पॉइंट्स जे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला या परिषदेच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले जाणार आगामी काळात त्या परीक्षेमध्ये त्याच्या संदर्भात आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण IMP माहिती G20 परिषदेच्या संदर्भात पाहिजे. मग कोणती माहिती काय त्या माहितीवर काय आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याच्या संदर्भातला आढावा आजच्या आपण लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. बघा इथे काय म्हणलंय, G20 परिषदेत कव्हर करण्यात आलेले पॉइंट्स. मग आपण या व्हिडिओमध्ये कोणते पॉइंट बघणार आहेत, त्या पॉइंटवर काय आणि कसे प्रश्न येणार आहेत हा भाग आपल्याला पाहिजे आहे. बघा, नवी दिल्लीमध्ये परिषद पार पडली या संदर्भातली आपल्याला माहिती पाहिजे. भारत मंडपमच्या संदर्भातली माहिती पाहिजे. नटराज भव्य मूर्तीच्या संदर्भातली माहिती पाहिजे. G20 गटाविषयी संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. G20 गटाचा नवीन सदस्य म्हणून आफ्रिकी महासंघाला सदस्य देण्यात आले त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती पाहिजे. G20 ची उद्दिष्टे पाहिजेत. G20 च्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया कशी असते तो एक मुद्दा पाहायचा आहे. G20 चा शेर्पा म्हणजे काय हा एक मुद्दा पाहायचा आपल्याला. G20 ची जी काही परिषदा पार पडल्यात म्हणजे भारतात पार पडले, नवी दिल्लीत पार पडले 18वी परिषद आहे. आतापर्यंत 18 परिषदा कुठे पार पडल्या तो एक भाग पाहायचा आहे. G20 परिषदेत सहभागी देश म्हणजे 20 राष्ट्र म्हणजे युरोपियन युनियन ही एक संघ आहे आणि 19 राष्ट्र हे कोणते देशाचे मान्यवर आणि कोण उपस्थित राहील हा एक भाग पाहायचा आहे. पुन्हा G20 सोडून आपण काही देशांना आमंत्रित केलं होतं. बिगर G20ला आमंत्रित केलेले देश पाहिजेत. कोणार्क चक्रासमोर मोदींनी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत केलं, ती कोणार्क चक्र काय आहे त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिषदेचं जे फलित आहे नवी दिल्ली घोषणापत्र ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील ते नवी दिल्ली घोषणापत्र पाहिजे. याच दरम्यान मोदींना भारत पश्चिम आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली. तो नेमका इकॉनॉमिक कॉरिडॉर काय हा एक भाग पाहायचा आहे. आणि भारत अमेरिका द्विपक्षीय चर्चा झाली होती परिषदेच्या आदल्या दिवशी. असे हे जे मुद्दे मी सुरुवातीला दिले आहेत हे सगळे मुद्दे आपल्या या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत. मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या G20 परिषदेवर कसाही प्रश्न जर विचारला तर तुमचा हा जे काही याच्यावर प्रश्न विचारले जाणार ते सगळे प्रश्न तुमचे या टॉपिकमधनं कव्हर होत जाणार आहेत. मग आता बघूया G20 परिषद कोठे पार पडली. ठिकाण, पहिला मुद्दा काय, ठिकाण भारत मंडपम आंतरराष्ट्रीय प्रदर्शन परिषद केंद्र, त्यालाच IECC प्रगती मैदान नवी दिल्ली भारत. मग बघा, भारत मंडपम कुठे आहे, प्रगती मैदानावर आहे, नवी दिल्ली. आणि कुठं, भारत. 9 ते 10 सप्टेंबर 2023 रोजी ही परिषद भारतात नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आणि भारतात पार पडलेली ही पहिली परिषद आहे. हे विधान महत्वाचे. भारतामध्ये पार पडलेली ही पहिली परिषद आहे. कितव्या क्रमांकाची, 18व्या क्रमांकाची. जवळजवळ केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं $50 कोटी एवढा या ठिकाणी खर्च केला आहे. आता यात बघा पुढला मुद्दा काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 6 नोव्हेंबर 2022 रोजी बाली इंडोनेशिया म्हणजे कितव्या क्रमांकाची, बालीला इंडोनेशियाला 17व्या क्रमांकाची परिषद जी पार पडली त्या परिषदेमध्ये भारताकडे G20चं अध्यक्षपद सोपवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आणि भारताकडे 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत G20चे अध्यक्षपद होते. भारताला प्रथमच अध्यक्षपद मिळाले. दक्षिण आशियामध्ये होणारी ही पहिलीच परिषद अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे. या कोणत्याही मुद्द्यावर एक प्रश्न ऑब्जेक्टिव्ह तयार होणार आहे, त्यामुळे प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे. आता या परिषदेची थीम काय होती म्हणजे तुम्हाला प्रश्न येईल, G20 परिषदेची थीम काय होती. वसुदेव कुटुंबकम म्हणजे बघा काय, एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर अशा स्वरूपाची परिषदेची थीम होती. G20 परिषदेचा लोगो प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक, जो लोगो बनवण्यात आला तो कोणी बनवला, सुदर्शन पटनाईक यांनी बनवला. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता यात एक मुद्दे आपण पाहणार आहोत. आता भारत मंडपम काय बघा, 26 जुलै 2023 रोजी नरेंद्र मोदी यांनी या भारत मंडपमचं काय केलं होतं, उद्घाटन केलं होतं. आता भारत मंडपमचा उद्देश काय तर बघा, आंतरराष्ट्रीय पातळीची संमेलने समारोप परिषदेचे आयोजन करतावे यासाठी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर या यशस्वी स्थळाची उभारणी करण्यात आली. भारत मंडपम बद्दल पण आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. शंखाच्या रचनेप्रमाणे भारत मंडपमचा आकार आहे. 123 एकर जागेवर उभारणी, किती बघा इथं शंखाच्या स्वरूपाचा आकार बघा, 123 एकर जागेवर उभारणी करण्यात आली. 3000 जणांना बसता येईल इतक्या क्षमतेचे खुले प्रेक्षागृह आहे. भारताच्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी होते.
5500 वाहनाच्या पार्किंगची सुविधा आहे. म्हणजे भारत मंडपम बाबतची विधाने लक्षात घ्या. असा जर प्रश्न फॉर्मॅट झाला तर उद्घाटन कोणाचे असते, नेमकं काय वैशिष्ट्य, किती एकर जागेवर बांधण्यात आलं, अशा स्वरूपाचे मुद्दे आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर या भारत मंडपच्या प्रवेशद्वाराजवळ नटराजची भव्य मूर्ती बसवण्यात आली. 27 फूट उंच आणि 18 टन वजनाची मूर्ती अष्टधातूपासून मूर्ती बनवण्यात आली. बघा, 17 फूट उंच, 18 टन वजन, कशापासून? अष्टधातूपासून बनवण्यात आली. आणि तमिळनाडूमधील स्वामी मलाईतील प्रसिद्ध मूर्तिकार राधाकृष्णन यांनी ही मूर्ती काय केली? तयार केली. मग त्या नटराजची काय भव्य मूर्ती, त्याच्याबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे. मग आता नेमका G20 गट काय आहे? या G20 गटाच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. G20 गटाची स्थापना झाली 1999ला. G20चे कायमस्वरूपी मुख्यालय नाही. बघा, मुख्यालयाचे ठिकाण G20ला नाही. म्हणजे 19 राष्ट्र आणि एक संघ आहे. आता 2 संघ झाले, महासंघ त्याच्यामध्ये समाविष्ट झाले, तरी पण याला कायमस्वरूपी सभागृह किंवा मुख्यालय नाही. त्यानंतर हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा मोठा मंच आहे. बघा, काय वाक्य म्हणले? हा आंतरराष्ट्रीय जागतिक आर्थिक सहकार्याचा मोठा मंच आहे. आर्थिक सहकार्याचा मोठा मंच. G20 काय आहे? तर आर्थिक सहकार्याचा मोठा मंच आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात घ्या. आता सदस्य राष्ट्र 21. आता येणाऱ्या कालखंडामध्ये पहिले 20 होते. यात तुम्ही जर बघितलं, आफ्रिकन महासंघाला भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी पार पडल्या. 18व्या G20च्या परिषदेमध्ये आफ्रिकी महासंघाला, ज्या आफ्रिकी महासंघामध्ये 55 देश आहेत, ह्या संघाला G20चं सदस्यत्व देण्यात आल्यामुळे आता हा सदस्य राष्ट्राची संख्या किती झाली? 21 झाली. बघा, सदस्य देश किती म्हणलं तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, 19 आहेत आणि 2 संघ आहेत. एक युरोपियन युनियन आहे आणि आफ्रिकन महासंघ एक आहे. मग सदस्य राष्ट्र 21 बघा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, हे माहीतच असावं. याच्यावर प्रश्न काय येईल मी तुम्हाला सांगतो. G20 मध्ये खालीलपैकी कोणत्या गटाचा समावेश आहे किंवा नाही? देशाचा समावेश आहे किंवा नाही, असा जर प्रश्न आला तर हे आपल्याला 21 देश माहिती पाहिजेतच. 4था कॅनडा आहे, 5वा चीन आहे, 6वा फ्रान्स आहे, 7वा जर्मनी आहे, 8वा भारत आहे, 9वा इंडोनेशिया आहे, 10वा इटली आहे, 11वा जपान आहे, 12वा कोरिया आहे, 13वा मेक्सिको आहे, 14 रशिया आहे, 15वा सौदी अरेबिया आहे, 16वा दक्षिण आफ्रिका, 17वा तुर्की, 18वा इंग्लंड, 19वा अमेरिका, युरोपियन युनियन 20वा, 27 देश. युरोपियन युनियन म्हणजे देश किती? 27. आणि आफ्रिकन महासंघ म्हणजे 55 देश आहेत. आफ्रिकन महासंघाचा समावेश व्हावा म्हणून सर्वात जास्त प्रयत्न भारत सरकारने केले आणि या ठिकाणी आफ्रिकन महासंघाचा G20 मध्ये समावेश झाला. म्हणून आता G20 गट भविष्यात G21 नावानं ओळखला जाईल. मग आता आफ्रिका महासंघाचा समावेश केला. मी आफ्रिका महासंघ बघा, याच्याबद्दल माहिती पाहिजे. बघा, 2023च्या नवी दिल्ली येथील परिषदेमध्ये आफ्रिकी महासंघाला AU G20 संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले. एकूण देश किती आहेत? 55. तुम्हाला प्रश्न असा देईल, नुकतंच आफ्रिका महासंघाची समावेश G20 गटात करण्यात आला. या आफ्रिका महासंघामध्ये एकूण किती देश आहेत? तर 55 देश आहेत. स्थापना कधी झाली आफ्रिका महासंघाची? 9 जुलै 2002ला झाली. कार्यालय अदिस अबाबा, इथिओपियाची जी काही राजधानी, बघा, इथिओपियाची राजधानी कोणती? अदिस अबाबा या ठिकाणी याचं कार्यालय आहे. अशा पद्धतीने हा भाग या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आता बघा, G20 देशाचा जागतिक वाटा नेमका आता आफ्रिका महासंघ समावेश झाल्यानंतर हा वाटा आता पुढल्या वर्षी बदलला असेल, पण G20 मध्ये काय वाटा होता? आतापर्यंत सदस्य होते G20चे. ग्लोबल GDPचा भाग 85%, आंतरराष्ट्रीय व्यापाराची भागीदारी 75% आणि जागतिक लोकसंख्या किती? 60%. पुढील वर्षी आफ्रिकन महासंघाचा समावेश झालाय. या आकड्यामध्ये बदल होणार आहे. त्यानंतर बघा, G20ची जी काय उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट आपल्याला माहिती असावीत. फॅक्च्युअल स्वरूपात न विचारता अॅनालिटिकल स्वरूपात, वर्णनात्मक स्वरूपात जर प्रश्न विचारला G20चं उद्दिष्ट खालीलपैकी कोणतं नाही, तर हे मुद्दे महत्त्वाचे ठरतील. बघा, जागतिक आर्थिक स्तरे शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी त्यांच्या सदस्यामध्ये धोरण समन्वय राखणे हा एक मुद्दा. जोखीम कमी करणाऱ्या आणि भविष्यातील आर्थिक संकटांना प्रतिबंध करणाऱ्या आर्थिक नियमांना प्रोत्साहन देणे. परत दुसरा मुद्दा काय? आर्थिक नियमांना प्रोत्साहन देणे उद्दिष्ट. तिसरं, एक नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना तयार करणे. बघा, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना तयार करणे. त्यानंतर हवामान बदल, पर्यावरण टिकाव, भ्रष्टाचार आणि ऊर्जा संकट यासारख्या
आव्हानाचा सामना करण्यासाठी समान दृष्टी विकसित करणे अशा स्वरूपाची G20ची काय आहेत उद्दिष्ट आहेत. त्यानंतर G20ची अध्यक्ष निवडीची प्रक्रिया काय असते हा देखील टॉपिक आपल्याला समजून गरजेचे. बघा, युरोपियन महासंघ वगळता म्हणजे ते एक युरोपियन युनियन जो आहे तो वगळता प्रत्येक देशाला चक्राकार पद्धतीने एका वर्षासाठी अध्यक्षपद असते. बघा इथं शब्द काय महत्वाचा आहे, प्रत्येक देशाला चक्राकार पद्धतीने किती एका वर्षासाठी अध्यक्षपद मिळते. त्यानंतर 1 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर असा अध्यक्षपदाचा कालावधी असतो. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेसाठी सदस्य देश 5 गटामध्ये किती गटामध्ये विभागले 5 गटामध्ये विभागण्यात आले. यातील गट 1, गट 2, गट 4 आणि गट 5 प्रत्येकी 4 देश आहेत. यामध्ये प्रत्येकी 4 देश आहेत आणि गट 3 मध्ये एकूण 3 देश आहेत. बघा गट 1, 2, 4 आणि 5 मध्ये प्रत्येकी 4 देश आहेत आणि फक्त गट 3 मध्ये बघा म्हणजे गट 1 ते आपण म्हणू शकत नाही कारण मध्ये इथं गट 3 मध्ये 3 देश आहेत. मग उरलेल्या ह्याच्यामध्ये किती देश आहेत 4 देश आहेत. या गटांना क्रमाक्रमाने अध्यक्षपद दिले जाते. क्रमाक्रमाने हा शब्द महत्वाचा आहे. क्रमाक्रमाने अध्यक्षपद दिले जाते. त्यामुळे अध्यक्षपद भूषवण्याची इच्छा असलेल्या देशाला आपल्या गटामधील इतर देशांना आपली क्षमता पटवून द्यावी लागते. हे देखील विधान महत्वाचं आहे. भारताचा समावेश रशिया, दक्षिण आफ्रिका आणि टर्की यांच्यासह गट क्रमांक 2 मध्ये आहे. मग इथं तुम्हाला असं होईल G20च्या अध्यक्ष निवडीचे जे काही गट आहेत त्या गटामध्ये भारताचा गट क्रमांक किती आहे तर गट क्रमांक 2 मध्ये आहे. या तिघाच्या मान्यनंतर 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या काळासाठी भारताकडे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. रशिया, दक्षिण आफ्रिका आणि टर्की हा जो काय 2 नंबरचा गट आहे त्याच्यामध्ये भारताचा काय आहे समावेश आहे. ही झाली भारताच्या म्हणजे पूर्ण G20च्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया. काम आणि अध्यक्षपदाचे हस्ताक्षर अधिक सुलभ व्हावे यासाठी ट्रायका हा छोटा गट असतो. यात माजी अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आणि पुढील वर्षीचे नियोजित अध्यक्षचा देश असतो. सध्या या ट्रायकामध्ये गत वर्षीचा अध्यक्ष इंडोनेशिया, भारत आणि 2024चा अध्यक्षपद कोणाकडे गेलेलं आहे ब्राझीलकडे गेलेलं आहे. असा हा ट्रायकाचा गट आहे. डिसेंबर पासून भारताकडे अध्यक्षपद राहणार नसले तरी या ट्रॅकाच्या माध्यमातून आणखीन वर्षभर G20च्या धोरणांना दिशा देण्यासाठी शक्य आहे. इथे काय धोरणांना दिशा देणे शक्य होणार आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा G20 2 ट्रॅकमध्ये विभागण्यात आले आहे. आता 2 ट्रॅक कोणते बघा, फायनान्शियल ट्रॅक नेतृत्व अर्थमंत्री करतात आणि शेर्पा ट्रॅक. शेर्पा दरवर्षीच्या परिषदेच्या वेळेस तो देश निवडत असतो. मग त्या शेर्पाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर G20 शेर्पा काय आहे ही कन्सेप्ट तुम्ही समजावून घ्या. कदाचित G20 शेर्पावर बी आपला प्रश्न विचारला जाईल. भारताचे शेर्पा कोण होते, अमिताभ कांत होते. फॅक्च्युअल स्वरूपात जर प्रश्न विचारला तर तो प्रश्न येईल. मग शेर्पाचं नेमकं काम काय तर बघा, सर्व सदस्य देशाचे शेर्पा आपापल्या देशात आयोजित परिषदेदरम्यान आपापल्या देशातील प्रतिनिधित्व करतात. एडमंड हिलरी यांच्या एडमंड हिलरी यांना माउंट एव्हरेस्ट गाठण्यात शेर्पा तेनसिंग यांनी जशी मोलाची भूमिका बजावली तसेच आपापल्या देशाच्या नेत्यांना मदत करणे ही G20 मध्ये शेर्पाची भूमिका असते. म्हणजे कोणी बघा शेर्पा तेनसिंगनं भूमिका बजावली एडमंड हिलरी यांना माउंट एव्हरेस्ट सर करण्यामध्ये, तशा स्वरूपाची भूमिका जो कोणी व्यक्ती नेमलेला असतो तो बजावत असतो म्हणून त्याला शेर्पा नाव दिलेलं आहे. म्हणजे ह्या वाक्यातून तुम्हाला क्लिअर होईल. शेर्पा आपल्या देशाच्या ध्येय धोरणाबाबत इतर देशांना अवगत करत असतो. शेर्पा हे पद एखाद्या राजदूताच्या समकक्ष असते. शेर्पाची निवड सदस्य देशातील सरकारकडून केली जाते. G20 शिखर संमेलन असो व अन्य कार्यकारी समूहाच्या बैठका सर्वांचे नियोजन सदस्य देशाचे शेर्पा करतात. शेर्पाची अतिशय महत्वाची भूमिका असते. म्हणून तुम्ही माहिती असेल 9 आणि 10 सप्टेंबरला ही परिषद पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जे काही पेपरला बातम्या आल्या त्या पेपरच्या बातम्यामध्ये G20चं यशस्वी आयोजन केल्याबद्दल अमिताभ कांत आहेत हे भारताचे जे काही शेर्पा होते त्यांच्याबद्दल असे भरीव लिखाण न्यूज पेपरमध्ये सुद्धा आलं आहे किंवा त्यांच्याबद्दलची माहिती आली आहे. ती आवर्जून तुम्ही वाचून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कार्यक्रमादरम्यान यजमान आणि विदेशी पाहुण्यातील समन्वयाचे काम ही शेर्पांना बघावं लागते. म्हणजे शेर्पाचे काय काम आहे, दिग्गज नेत्यादरम्यानच्या बैठकापूर्वी सदस्य देशाचे शेर्पा आपापसात चर्चा करतात. बहुतांशी या पातळीवरची सहमती व असहमती
निस्तरून घेतली जाते. नेत्यांनी सह्या करणे तेवढे बाकी राहायला हवे असे शेर्पाकडून पाहिले जाते. म्हणजे कोणाची सही राहिली का नाही, कोण करायचं राहिले, हे सगळी कामं कोण करत असतो, शेर्पा करत असतो. मग पुढला मुद्दा आपला कुठला पाहायचा आहे की G20ची परिषदेची ठिकाणं, म्हणजे आतापर्यंत काय 18 परिषदेला पार पडल्या, भविष्यातल्या होणाऱ्या कुठे कुठे पार पडल्या, कधी पार पडल्या, हा चार्ट पाहून घ्यायचा. हा चार्ट का पाहायचा, तर G20ची परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली किंवा नाही असा प्रश्न आला तर तो भाग आपला उपयुक्त आहे. बघा, पहिली परिषद 2008ला पार पडली, अमेरिका या ठिकाणी पार पडली. बघा काय म्हणले, 2008ला पहिली परिषद पार पडली, कुठे पार पडली, अमेरिका या ठिकाणी पार पडली. त्यानंतर 9ला दुसरी परिषद पार पडली, ब्रिटन या ठिकाणी पार पडली. त्यानंतर सप्टेंबर 2009ला पार पडली, ही एप्रिल 2009ची दुसरी, आणि तिसरी सप्टेंबर 2009ची अमेरिका या ठिकाणी पार पडली. त्यानंतर 4 जून 2010ला पार पडली, कॅनडा या ठिकाणी. 5 नोव्हेंबर 2010ला पार पडली, दक्षिण कोरिया या ठिकाणी. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2021ला फ्रान्स या ठिकाणी पार पडली. हा चार्ट व्यवस्थित बघा, ऑलरेडी मी तारखासे दिले, फक्त मी तारखाचे उल्लेख करत नाही, महिन्याचा उल्लेख करतोय, तो स्क्रीनवर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर 7 जून 2012ला पार पडली, मेक्सिको या ठिकाणी. 8 सप्टेंबर 2013ला पार पडली, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2014ला पार पडली, रशिया या ठिकाणी. 10 नोव्हेंबरमध्येच पार पडली 2015ला, तुर्की या ठिकाणी. 11 सप्टेंबर 2016ला चीन या ठिकाणी. 12 जुलै 2017ला जर्मनी या ठिकाणी. 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 दरम्यान अर्जेंटिना या ठिकाणी. 14 जून 2019ला जपान या ठिकाणी. 15 नोव्हेंबर 2020ला सौदी अरेबिया या ठिकाणी. 16 ऑक्टोबर 2019ला इटली या ठिकाणी. 17 नोव्हेंबर 2022ला इंडोनेशिया या ठिकाणी. 18 सप्टेंबर 2023ला भारत या ठिकाणी. आणि आगामी जी काही परिषद पार पडणार आहे, ब्राझीलला पार पडणार आहे 24ची, आणि 25ची जी पार पडणार आहे ती दक्षिण आफ्रिकेला पार पडणार आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी पहिल्या परिषदेचे पासून ते टोटल 20व्या परिषदेपर्यंतचा हा पूर्ण चार्ट आहे. तो व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा तो पाठ करणं अपेक्षित आहे, याच्यावर कदाचित आपला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर G20 परिषदेत सहभागी देश व मान्यवर, कोणते देश सहभागी झाले होते, म्हणजे 20 देश आणि त्यांचे मान्यवर कोण आहेत, तो भाग पाहायचा आहे. बघा, पहिला देश आहे अर्जेंटिना. आता ही सगळी नावं राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, अध्यक्षाची अवघड नावे स्क्रीनवर व्यवस्थित बघून घ्यायचं. अल्फ्राडो फर्नांडेज राष्ट्राध्यक्ष आहेत अर्जेंटिनाचे. ऑस्ट्रेलिया अँथोनी अल्बानीज पंतप्रधान आहेत. ब्राझील कोण आहेत, लुईज इनाजिओ राष्ट्राध्यक्ष आहेत. कॅनडाचे जस्टिन टू पंतप्रधान आहेत. चीनचे ली चियांग हे या ठिकाणी विदेश मंत्री आहेत, म्हणजे ते विदेश मंत्री हजर राहिले, पंतप्रधान आहेत ली चियांग चीनचे. त्यानंतर फ्रान्सचे एमॅन्युएल मॅक राष्ट्राध्यक्ष. जर्मनीचे ओलाफ सोल्स चान्सलर. भारताचे नरेंद्र मोदी पंतप्रधान, म्हणजे कुठं पंतप्रधान आहेत, कुठं अध्यक्ष आहेत, हा एक भाग महत्वाचा आहे. इंडोनेशिया जोको विडोडो राष्ट्राध्यक्ष. इटलीच्या जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान. जपानच्या फुमिओ किशिदा पंतप्रधान. मेक्सिकोचे अँड्रेस मॅन्युएल राष्ट्राध्यक्ष. दक्षिण कोरियाचे युन सुक योल राष्ट्राध्यक्ष आहेत. रशियाचे या ठिकाणी सर्गोस लायरोस परराष्ट्र मंत्री, म्हणजे रशियाचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत या ठिकाणी ते उपस्थित नव्हते, त्यांच्याऐवजी कोण होते, परराष्ट्र मंत्री उपस्थित राहिले. सौदी अरेबिया मोहम्मद बिन सलमान राजपुत्र. दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामाफोसा राष्ट्राध्यक्ष. तुर्कस्तानचे रेसेप तय्यिप अर्दोगन. ब्रिटनचे ऋषी सुनक पंतप्रधान. अमेरिकेचे जो बायडन राष्ट्राध्यक्ष. आणि युरोपियन महासंघाचे चार्ल्स मिचिल हे जे काही अध्यक्ष आहेत. म्हणजे कोण हजर होतं, हा जो चार्ट आहे 20 राष्ट्राचे जे प्रमुख आहेत, तो चार्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तो व्यवस्थित तुम्ही पाठ करा. यात तुम्ही बघा, बिगर G20 आमंत्रित देश सुद्धा आपण आमंत्रित केले होते, जे G20चे सदस्य नाहीत परंतु त्यांना आमंत्रित केले होते. यात बांगलादेश आहे, इजिप्त आहे, मॉरिशस आहे, नेदरलँड आहे, नायजेरिया आहे, ओमान आहे, सिंगापूर आहे, स्पेन आहे आणि संयुक्त अरब अमिरात आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू. ओमानचे राष्ट्रप्रमुख सुलतान हैतम बिन तारिक. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिंग लुंग. स्पेनचे पेड्रो सॅचेज पंतप्रधान हे देखील हजर नव्हते, त्यांचे प्रतिनिधी पाठवले. त्यांना कोरोना झाल्यामुळे पेड्रो सॅचेज हजर राहिले नव्हते. संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद. त्यानंतर बघा, मला असा प्रश्न येईल, G20चे जे गट आहे त्यातले चीनचे राष्ट्राध्यक्ष सी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोघं जण G20च्या परिषदेला हजर नव्हते, त्यांचे प्रतिनिधी हजर होते. त्यांच्याऐवजी रशियाचे विदेश मंत्री
आणि चीनचे पंतप्रधान हजर होते. हे देखील वाक्य महत्त्वाचं. तुम्हाला प्रश्न येईल या मुद्द्यावर. G20 किंवा G20 परिषदेला कोणत्या देशाचे प्रतिनिधी म्हणजे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष हजर नव्हते, तर चीनचे आणि या ठिकाणी रशियाचे त्यांचे प्रतिनिधी हजर होते, पण मेन व्यक्ती या ठिकाणी हजर नव्हत्या. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख ख्रिस्तिलिना जॉर्जिव्हिया आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. G20 पाहुण्याच्या मेजवानीत भरड धान्याचा समावेश होता. बघा, भरड धान्याचा समावेश होता, कारण 2023 हे वर्ष जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. म्हणून या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये सुद्धा काय भरड धान्याचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर G20 पाहुण्याचे कोणार्क चक्रासमोर स्वागत करण्यात आले. आता मग हे कोणार्क चक्र काय बघा, पंतप्रधान नरेंद्र यांनी भारत मंडपमधील कोणार्क चक्रासमोर समोर एक कोणार्क चक्र त्यांनी ठेवलं होतं. या परिषदेत सहभागी झालेल्या जागतिक नेत्याचे स्वागत करण्यात आले. ओडिसाचे कोणार्क चक्र 13व्या शतकात नरसिंह देव पहिल्याच्या कारकिर्दीत बांधले गेले. ते भारताच्या ज्ञानाचे, प्रगत संस्कृतीचे आणि वास्तुशास्त्रातील किमयेचे प्रतीक आहे. ते काळाचे तसेच कालचक्रासोबतच्या प्रगती आणि बदलाचेही प्रतीक आहे. तुम्ही इथं फोटो सुद्धा बघा. या ठिकाणी कोणार्क सूर्य मंदिरामध्ये हे चक्र जे आहे त्याच ठिकाणी म्हणजे G20 मध्ये भारत मंडपमच्या तिथं ठेवलं होतं आणि प्रतिकृती तयार केली होती आणि त्यासमोरच स्वागत करण्यात येत होतं. आणि नरेंद्र मोदीनं प्रत्येक पाहुण्याला याच्याबद्दलचं महत्त्व सांगितलेलं आहे. G20 पाहुण्याचे स्वागत गीत मानक AI ॲपद्वारे करण्यात आले. गीता नामक AI ॲपद्वारे करण्यात आले. भारताच्या G20च्या अध्यक्षतेखालील देशभरातील 60 ठिकाणी 200हून अधिक बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या सगळ्या बैठकाचं काम कोणी केलं तर अमिताभ कांत हे भारताचे जे शेर्पा आहेत त्यांनी केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्या आधी सुद्धा माझ्या मंथली करंट अफेअर्स सिरीजच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं असेल. मी संपादित केले म्हणजे देवाचा जोर संपादित 66व्या क्रमांकाची 8 महिन्याच्या घटनाचा समावेश असलेला. किती महिन्याच्या? 8 महिने. 8 माही आपण ह्याला म्हणू शकतो. 1 जानेवारी 2023 ते 31 ऑगस्ट 2023च्या घटनाचा समावेश असणारी चालू घडामोडीची देवाचा जोर संपादित आवृत्ती 66व्या क्रमांकाची ही आवृत्ती सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. येणाऱ्या काळातल्या परीक्षेसाठी ही आवृत्ती निश्चितच आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे. आवृत्ती तुम्ही ज्या ठिकाणून स्पर्धा परीक्षेची पुस्तके घेता, महाराष्ट्रातल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या बुकशॉपमधनं तिथंही तुम्हाला मिळेल. ॲमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे तो, किंवा तुम्हाला घरपोच जर पाहिजे असेल तर 86-059-93-34 या नंबरवर तुम्ही घरपोच पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क करू शकता. आणि याचबरोबर इथे मी तुम्हाला काय म्हणलं बघा, मोफत PDF साठी 88-05-46-39-44 या क्रमांकावर तुम्ही हाय करा म्हणलंय. बघा, 2023 मध्ये PYQ जे मी चालू घडामोडीचे झालेले आहेत, म्हणजे आता अनेक एक्झाम झाल्यात. याच्या आधी तुम्हाला ती फाईल मिळाली असेल, परंतु प्रत्येक महिन्यात ज्या काही एक्झाम होतात त्यातले 1-2 पेपर जे ॲड होतात मी लागलीच त्या ठिकाणी टाकतो आणि ती फाईल मी तुम्हाला मोफत देतोय. पुस्तकाची नव्हे, PYQची फाईल म्हणजे चालू घडामोडीची PYQची फाईल. त्यानंतर मंथली करंट अफेअरचे व्हिडिओ, इतर आणखीन काही ज्या माझ्या वेगवेगळ्या फाईल सराव प्रश्नपत्रिकेच्या असतात त्या सगळ्या बाबी तुम्हाला एका ठिकाणी मोफत स्वरूपात मिळवण्यासाठी 88-05-46-39-44 या क्रमांकावर तुम्ही हाय करायचं. हाय केलं की तुम्हाला त्या फाईल तुम्हाला मिळून जातील. आणि पुस्तक मिळवण्यासाठी, घरपोच मिळवण्यासाठी 86-059-93-44 ह्याच क्रमांकावर तुम्ही काय करायचा, संपर्क करायचा. निश्चित तुम्हाला ते घरपोच मिळेल किंवा पुस्तकं तुम्ही पुस्तक दुकानामधून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर पुढली माहिती, सगळ्यात महत्त्वाचं, दिल्ली घोषणापत्राला मान्यता मिळाली. याच्या आधीच्या इंडोनेशियातल्या बाली या ठिकाणी जी परिषद झाली होती त्यावेळेस बाली घोषणापत्रावर एकमत झालं नव्हतं, पण दिल्ली घोषणापत्रावर एकमत झाले. सगळ्यात मोठं यश आहे भारताचं. मग त्या संदर्भात या घोषणापत्रात बघा 10 प्रमुख मुद्दे, 37 उपमुद्दे, या सर्व मुद्द्यावर सर्व सदस्य देशांनी काय दिली, सहमती दर्शवली. हे विधान महत्वाचं आहे. बाली परिषदेला सर्व देशांनी सहमती दर्शवलेली नव्हती. या घोषणापत्रात युक्रेन युद्धात झालेल्या मानवी हानीबद्दल आणि युद्धामुळे जगावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. या मुद्द्यावर प्रश्न होता की होईल का नाही, परंतु इथं या वेगळ्या पद्धतीनं भारताचे शेर्पा आहेत, आपले पंतप्रधान आहेत, त्यांनी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी दिल्ली घोषणापत्र तयार केलं आणि त्याच्यावर काय झालं, संमत झाली. G20चे व्यासपीठ भू राजकीय प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नाही, परंतु या मुद्द्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला आहे.
सर्व देशांनी प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमतेचा आदर करावा, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे, असं सुद्धा दिल्ली घोषणापत्रात या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रादेशिक अखंडतेविरोधात जाऊन एखाद्या देशाचा भूभाग बळकवण्यासाठी बळाचा किंवा धमकीचा वापर केला जाऊ नये, असंही म्हटलेलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र आमसभेने सहमत केलेल्या प्रस्तावाची जाहीरनाम्यात पुनरावृत्ती करण्यात आली. अण्वस्त्राचा वापर किंवा वापराची धमकी G20ला पूर्णतः अमान्य आहे, अशा स्वरूपाचा एक मुद्दा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जोखीम लक्षात घेऊन योग्य नियमावली लागू केली जावी, जेणेकरून या कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक लाभ घेता येईल. लाभ घ्या म्हणले, परंतु नियमावली लागू केली जाईल, असा या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे. आता G20 दिल्ली जाहीरनाम्याच्या अवघ्या जगाला जी काही 12 आश्वासनं दिली आहेत, किती 12 आश्वासनं, ती 12 आश्वासनं कोणती ते देखील पाहणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही फॅक्च्युअल डाटा करून उपयोग नाही. इथं तुम्हाला मेन्समध्ये किंवा प्रीमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले झाले. तुम्ही म्हटलं असेल आता पॅटर्न चेंज झाला आणि त्या पॅटर्न चेंज झाल्याप्रमाणे ह्या देखील बाबी करणं गरजेचे. जी दिल्ली जाहीरनाम्याची जगाला जी काही 12 आश्वासनं कोणती कोणती बघा. सशक्त, टिकाऊ, सर्वसमावेश आणि समतोल जागतिक विकास, शाश्वत विकासाच्या 2030च्या अजेंड्याला वास्तविक स्वरूप देण्यासाठीच्या प्रयत्नाचा पूर्वपर अंमलबजावणी, विकसनशील देशांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांच्या विकसित होण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ, हरितगृहे, कार्बन उत्सर्जन आळा घालून पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता विकासाचे उद्दिष्ट साधणे, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता विकास साधणे हे 4थं उद्दिष्ट आहे. 5वं उद्दिष्ट काय, वैद्यकीय सुविधाची उपलब्ध वाढविणे, भविष्यातील साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांचा मुकाबला यशस्वी करण्यासाठी तजवीज आतापासूनच करणे. अशा किती 5 आश्वासनं झाली. आता 6वं आश्वासन कुठलं आहे, शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतातून वित्त पुरवठा उपलब्ध करून देणे, पॅरिस करारात ठरवून दिलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये वाढ करणे आणि काही करून या करारात निर्दिष्ट तापमान उद्दिष्ट गाठणे, जे काय आपण टार्गेट ठेवले ते उद्दिष्ट गाठणे असं म्हणले. डिजिटल सुविधांमध्ये वृद्धी करणे, डिजिटल सर्वव्यापी व्हावे म्हणून पायाभूत सुविधाची उभारणी करणे, बहुआयामी बँकामध्ये सुधारणा, त्यांचा विकास आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मिळून प्रयत्न करणे, शाश्वत दर्जेदार आरोग्यदायी रोजगार निर्मितीसाठी वचनबद्ध व कृतिबद्ध असणे, हे आपण उद्दिष्ट पाहतोय. 12 आश्वासने पाहतोय दिल्ली घोषणापत्रातील. लैंगिक भेदाच्या भावना समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे, अर्थकारणातील महिलांचा सहभाग वाढविणे आणि शेवटचं आश्वासन आहे 12 नंबरचं, जागतिक निर्णयामध्ये धोरणामध्ये विकसनशील देशाचा सहभाग वाढवणे. फक्त विकसित देशानेच निर्णय नाही घ्यायचा, विकसनशील देशाचा पण विचार घ्यावा असं म्हटलेलं आहे. बघा, G20 दिल्ली जाहीरनाम्याची अवघ्या जगाला जी काय 12 आश्वासनं दिल्यात, ही झाली 5 आणि त्यानंतरची 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशी 12 आश्वासनं ही देखील व्यवस्थित समजून घेऊन जावा, पाठ करून जावा. त्यानंतर याच दरम्यान तुम्ही असेल मोदी सरकारने घोषणा केली, भारत पश्चिम आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली. हा नेमका कॉरिडॉर काय आहे, याच दरम्यान दिल्लीमध्ये ही घोषणा केली, त्यामुळे हा कॉरिडॉर पाहायचा आहे. कॉरिडॉरचं नाव काय आहे, भारत पश्चिम आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. दिल्लीमध्ये झालेल्या G20 परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी भारत पश्चिम आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा केली. या कॉरिडॉरच्या माध्यमातून 3 महत्त्वाच्या विभागांना जोडणे शक्य होणार असून त्यातून व्यापाराला चालना मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, व्यापाराला चालना मिळू शकणार आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI ला पर्याय म्हणून या कॉरिडॉरकडे पाहण्यात येते. बघा, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला पर्याय म्हणून काय, भारत पश्चिम आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा नरेंद्र मोदी सरकारने केली. BRI मधून नुकताच इटली हा देश बाहेर पडला. कोणता देश बाहेर पडला असा प्रश्न, तरी इटली हा देश बाहेर पडलाय. चीनने दिलेल्या आर्थिक आश्वासनाची पूर्तता झाली नाही हे कारण सांगून इटली हा देश बाहेर पडला. इटली देश बाहेर का पडला, चीनने जे काय आर्थिक आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता झाली नाही म्हणून हा इटली देश बाहेर पडलाय. BRI हा चीनने 2013 मध्ये जागतिक पायाभूत सुविधा विकास धोरणात राबविलेला हा उपक्रम आहे. 150-200 देशांनी याच्यामध्ये काय केली, जवळजवळ 150च्या दरम्यान, 200 नाही, जवळजवळ 150च्या दरम्यान देशांनी यामध्ये गुंतवणूक करण्याचं ठरलं होतं. परंतु त्यातला इटली हा देश आता नुकताच काय झालाय, बाहेर पडलाय. तिथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, चीनचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधनं नुकताच 2023 मध्ये कोणता देश बाहेर पडला, तर इटली हा देश बाहेर पडला. आणि त्याचं कारण पण दिलंय, चीनने दिलेल्या आर्थिक आश्वासनाची पूर्तता केली नाही. मग IME हा जो भारताचा मध्य पूर्व युरोप मेगा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, हा व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणारा, चीनवरील अवलंबन कमी करणारा, तसेच व्यापारी भागीदारीमध्ये विविधता आणणारा हा प्रकल्प आहे. नेमका IMEC प्रकल्प काय आहे,
जो चीनच्या बरोबरीनं वेगळ्या पद्धतीने आपण शह देण्यासाठी निर्माण करतोय. भारतीय बाजारपेठेसाठी जगाची दारे उघडणारा, लाखो रोजगार निर्माण करणारा, विदेशी गुंतवणूक आणणारा असे या प्रकल्पाचे वर्णन करता येईल. हा मुख्यतः पायाभूत सुविधा प्रकल्प असून त्याच्या अंमलबजावणीची फार मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. पायाभूत सुविधा हा प्रकल्प आहे. येत्या काळात भारत आणि मध्य पूर्वेतील आर्थिक वाढीचा तो प्रमुख चालक ठरणार आहे. या 2 कॉरिडॉर प्रस्तावित असून ईस्टर्न कॉरिडॉर भारताच्या इराण, तुर्की स्थानमार्गे पश्चिम आशियाशी जोडेल, तर नॉर्दर्न कॉरिडॉर मध्य पूर्वेला तुर्की, ग्रीस आणि इटली मार्गे युरोपाशी जोडेल. हा कॉरिडॉर भारत, अमेरिका, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, जर्मनी, इटली तसेच युरोपियन महासंघ यांच्या संयुक्त उपक्रम असेल. याद्वारे भारताला मध्य पूर्व आणि युरोपशी जोडणारे रेल्वे तसेच समुद्र वाहतुकीचे जाळे उभे करता येणार आहे. त्यानंतर सहभागी देशामधील व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, प्रादेशिक स्तरीय परस्पर संबंध वृद्धिंगत करणे हा याचा हेतू आहे. मध्य पूर्व युरोपामध्ये भारतीय निर्यातीला चालना, उत्पादन तसेच लॉजिस्टिक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी, विदेशी गुंतवणुकीसाठी प्राधान्य हे भारतासाठी या प्रकल्पाचे प्रमुख फायदे असतील. त्याच वेळी चाललेल्या व्यापारामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. भारतीय अर्थव्यवस्थेला बळ देणारा, प्रदेशातील भारताचे महत्त्व अधोरेखित करणारा तसेच थेट युरोपपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा हा प्रकल्प आहे. म्हणजे हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव थोडक्यात शॉर्टमध्ये काय बघा, IMEC हा प्रकल्प भारताचा जो आहे तो चीनला शह देण्यासाठी आपण केलेला आहे. त्याची ही सगळी वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही माहीत असेल याच दरम्यान 9 आणि 10 सप्टेंबरला G20ची परिषद पार पडली, परंतु 8 सप्टेंबर 2023 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात आले आणि भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आणि यात बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी G20 समूहाच्या शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला केलेल्या द्विपक्षीय चर्चेत संरक्षण भागीदारी अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण करण्याचा निर्धार केला. कधी? 8 सप्टेंबर 2023ला. अमेरिकेकडून 31 ड्रोन खरेदी करण्याचा आणि संयुक्तपणे जेट इंजिन विकसित करण्याचा भारताच्या प्रस्तावाचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्वागत केले. किती ड्रोन खरेदी करणार? 31 ड्रोन खरेदी करणार. भारत अमेरिकेच्या जनरल ऑटोमिक्स या कंपनीकडून MQ-9B हे ड्रोन खरेदी करणार आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात येईल. त्यात भारतात पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या क्वाड राष्ट्रप्रमुख परिषदेसाठी चर्चा करण्यात आली. आता जानेवारी 2024च्या दरम्यान जी काही क्वाडची शिखर परिषद होणार आहे त्याचं प्रमुखपद भारताकडे असणार आहे. आणि त्याच्या संदर्भात काय पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या क्वाड राष्ट्रप्रमुख परिषदेसाठी चर्चा देखील करण्यात आली. हिंद प्रशांत क्षेत्रातील मुक्त वातावरणासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या क्वाड समूहाचा परस्पर सहकार्यावर भर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण G20च्या संदर्भातली सगळी माहिती पाहिली. निश्चितच ती तुम्हाला आवडली असेल. ही माहिती कशी वाटली किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर आणखीन काही तुम्हाला वाटलं की सर हे सोडून सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला माहिती देऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला त्याच्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणं मला अपेक्षित आहे. आणि निश्चितच तुम्ही तशा स्वरूपाच्या कमेंट बॉक्समध्ये करताल ही मी आशा बाळगतो. G20च्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, आपण नवी दिल्ली परिषद पाहिली, भारत मंडपन पाहिलं, नटराज भव्य मूर्ती पाहिली, G20 गटाविषयी पाहिलं, नवीन सदस्य आफ्रिकन महासंघाबद्दल पाहिलं, G20ची उद्दिष्टे पाहिले, निवड प्रक्रिया पाहिली, शेर्पा पाहिला, परिषदा ठिकाणे पाहिले, सहभागी देश पाहिले, आमंत्रित देश पाहिले, कोणार्क चक्र पाहिलं, नवी दिल्ली घोषणापत्र पाहिलं, इकॉनॉमिक्स कॉरिडॉर पाहिला महत्त्वाचा, भारत पश्चिम आशिया आणि भारत अमेरिका द्विपक्षीय करार देखील पाहिला. एवढे सगळे मुद्दे पाहिले. तर G20वर येणाऱ्या कालखंडामध्ये 23 मध्ये आणि 24 मध्ये निश्चितच प्रश्न विचारले जाईल. तर या संदर्भात हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चित कमेंट करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.